जय शिवराय मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना आणण्यात आली खरी, परंतु या योजनेमुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळण्यापेक्षा शेतकऱ्यांना मानसिक त्रासच जास्त मिळतोय। एक तर कर्जमाफीच्या संदर्भात घेतलेला उशिराचा निर्णय, त्याच्यामध्ये लावण्यात आलेल्या अटी शर्ती, आता याच्यामध्ये आणखीन आपण जर पाहिलं तर पहिली यादी, दुसरी यादी, तिसरी यादी अशा प्रकारच्या वेगवेगळ्या याद्या आलेल्या यादीमध्ये शेतकऱ्यांची नावं नाहीत। ज्या शेतकऱ्यांची नावं आली त्यांनी केवायसी केली, त्यांच्या खात्यात रक्कम नाही, अशा प्रकारच्या अनेक साऱ्या परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेल्या आहेत। पत्रकार परिषद घेऊन वेगळी माहिती सांगितली जाते, प्रत्यक्षात मात्र वेगळीच माहिती येते। आणि एकंदरीत काय तर या कर्जमाफी योजना फक्त सुरू करून ठेवल्यासारखं झालेलं आहे आणि एकंदरीत काय तर वर्षानुवर्ष ही योजना चालावी अशा प्रकारची परिस्थिती सध्या याच्यामध्ये निर्माण करून ठेवलेली आहे। मित्रांनो, 17 आणि 18 ऑगस्ट 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पुढील 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये कर्जमाफीची रक्कम अदा केली जाईल अशा प्रकारचं एक माहिती सहकार आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती। या पार्श्वभूमीवरती ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे ते शेतकरी मोठ्या प्रमाणात या योजनेच्या अंतर्गत आपलं अनुदान येण्याच्या प्रतीक्षेत होते। आपण जर पाहिलं तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका किंवा जे काही सोसायटी आहेत याची जी काही कर्ज आहेत ती कर्ज खात्यामध्ये येऊन त्या शेतकऱ्यांना नील प्रमाणपत्र मिळालेलं होतं, परंतु राष्ट्रीयकृत बँक असतील, इतर बँकाचे जे शेतकरी आहेत ते मात्र या ठिकाणी प्रतीक्षेत होते आणि अशाच या 6.5 लाख शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम येईल अशा प्रकारे सांगण्यात आल्यामुळे शेतकरी देखील प्रतीक्षेत होते। शेतकऱ्यांची कर्ज नील झाली तर त्यांना नील प्रमाणपत्र मिळतील, नवीन कर्जाचा मार्ग मोकळा होईल अशा प्रकारच्या शक्यता वर्तवण्यात येत होत्या, परंतु याच्यामध्ये एसबीआयचे इंटरनल ऑडिट सुरू असल्यामुळे त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये क्रेडिट करायला उशीर होतोय अशा प्रकारचे कारण आता समोर आणण्यात आलेले। म्हणजे कर्जमाफीची प्रक्रिया स्लो कशी होते किंवा ती करण्यासाठी काय बहाणा लागतोय असे बहाणे शोधण्यामध्ये नवनवीन काही एक्सपर्ट याच्यामध्ये येत आहेत। आपण सुरुवातीला पाहिलं होतं की याच्यासाठी अभ्यास गट समिती नेमली, याच्यानंतर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये इन्कम टॅक्सच्या याद्या, त्याच्यानंतर ऍग्रीज टॅक्सच्या अट, आता या सगळ्या अटी घालून झाल्या, याद्या प्रकाशित केल्या, शेतकऱ्यांनी केवायसी केल्या, तर आता याच्यामध्ये दुसराच काहीतरी प्रकार नवीन समोर आणला जातोय। आता हे इंटरनल ऑडिट किती दिवस चालणार आहे माहित नाही, त्याच्या संदर्भात आज कुठलं तरी एक अधिकृत अपडेट देणं गरजेचं होतं, परंतु अद्यापही त्या पत्रकार परिषदेबद्दल कुठलीही माहिती समोर आलेली नाही। आणि एकंदरीत काय तर शेतकरी कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असणारा त्यांना फक्त मानसिक त्रास या ठिकाणी सहन करावा लागतोय। रोजच कर्जमाफीची नवीन यादी येणार म्हणून कोणी ना कोणी माहिती देते, परंतु कर्जमाफीच्या यादीच्या संदर्भात कुठलेही अधिकृत अपडेट नाही। अद्याप ही बँकांच्या माध्यमातून बँका त्या बँक खाते जी काही दुरुस्तीला आले होते त्याची दुरुस्ती केली आहे का याच्याबद्दलचे अपडेट नाही। मात्र शेतकरी मात्र भोळे बाबडे आपल्या अपेक्षानं या ठिकाणी पाहतायत आणि सरकार मात्र त्यांच्या भावनाशी खेळण्याचा या ठिकाणी कुठेतरी प्रयत्न करतंय। आज क्लिअर याच्या संदर्भातील काही उत्तर दिलं जाईल अशा प्रकारची शक्यता होती, परंतु कुठलंही याच्या संदर्भातील उत्तर आलेलं नाही। फक्त 2-3 दिवसात येतील, आठवड्यात येतील, आम्ही सर्व शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, लवकरच करू, या सगळ्या बातम्या आपल्याला फक्त पाहायला मिळत आहेत। आणि या सर्वांच्या पार्श्वभूमीवर कर्जमाफी शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी की त्रास देण्यासाठी हाच एक प्रश्न फक्त आता शेतकऱ्यांच्या मनामध्ये उरलेला आहे। आता याच्या संदर्भातील अद्याप तरी काही अपडेट आले नाहीत, परंतु जर काही अपडेट आले आणि ते जर अपडेट काही दिलासादायक असतील तर त्याच्याबद्दल आपण माहिती नक्की घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह। धन्यवाद।